दोन्ही घातक असे फलंदाज आहेत टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. पहिला चेंडू सामना करतील अजय धोपावकर. चांगला चेंडू आणि इथे जोरदार अपील केलंय. पंचांकडे माहिती जाते दाद आणि पंचांनी ती फेटाळलेली आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. पंचांचा निर्णय अंतिम राहील. इथे कोणताही रिव्ह्यू घेतला जाणार नाही याची नोंद घ्यायची. आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. रिव्ह्यू घेता येणार नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. या स्पर्धेसाठी रिव्ह्यू ठेवलेला नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला यष्टी रक्षण पाहायला मिळते. नक्कीच सामन्यात उत्सुकता निर्माण केली होती. नक्कीच सुंदर, हरकत नाही. पुढच्या चेंडूवरती प्रयत्न करा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण याची घोषणा करायची. धाव संख्येमध्ये रिव्ह्यू अवेलेबल नाहीये, आपण लक्ष द्यायचंय. हॅलो, रिव्ह्यू अवेलेबल नाहीये आपल्याला. इथे रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. एकच कॅमेरा लावलाय याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. रिव्ह्यू कोणालाही दिला जाणार नाही. इथे रिव्ह्यू सिस्टीम आपण ठेवली नाहीये. रिव्ह्यू ठेवायचा असेल तर त्याला कॅमेरे जास्त लागतात. कोणालाही रिव्ह्यू दिला जाणार नाही. रिव्ह्यू मिळणार नाही. पंचांनी जो अंतिम निर्णय सांगितला तो अंतिम राहील. मॅच सामना चालू करा पंच. ऋणक इथे येऊन बोल ना.
सज्जन यांचा सामना करतील. सुंदर चेंडू आणि इथे होतोय चेंडू फरार, येतोय चौकार. समर्थ यांच्या बॅट वरून खणखणीत चौकार. या चौकाराने मात्र संघाच्या धावसंख्येत होते संघाची धावसंख्या होते ती 13 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र होते 13 धावा. धाव फलकावरती चांगली फलंदाजी पाहायला मिळते समर्थ आणि अजय या दोन्ही फलंदाजा मार्फत. संघातर्फे दुसरं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलेत ते रोनक जावळेकर. पाहूया सामना करतील अजय. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका आणि इथे तितकं चांगलं क्षेत्ररक्षण ही पाहायला मिळतंय आणि मिळते ती एकच धाव. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 14 धावा. 1 बॉल 14 असं समीकरण. कैलास रणदिवे आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे जगदंबावाडी यांच्या संघाकडून. कैलास रणदिवे. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका आणि इथे अतिशय गचा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषा लगत आणि इथे मिळतील 4 धावा. 4 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 18 धावा धाव फलकावर. आणि इथे अतिशय गचा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मॅचचे पुरस्कार द्यायचा सीमारेषा लगत. अभिषेक यांना विनंती करतो कैलाश रणदिवे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करायचंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द पुरस्कार कैलाश रणदिवे जगदंबा वारिया या संघाकडून खेळत असताना. रोनक यांचा पुढील चेंडू सामना करतील ते अजय. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका आणि इथे झेल होऊ शकतो का? सुंदर झेल पकडलाय. काय झेल पकडलाय आणि अजयची मात्र खेळी येते संपुष्टात आणि चांगला फलंदाजी ते गारद करतोय रोनक. संघाची धावसंख्या स्थिर होती. धावसंख्या झाली होती 18 धावा धाव फलकावरती. अभिषेक यांनी चांगला झेल पकडलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुयश. पाहूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करताय सुयश. एक नामांकित असे फलंदाज अमरदीप भोसले या संघाकडून खेळत असताना सुयश. रोनक यांचा पुढील चेंडू सामना करतील सुयश. चांगला चेंडू, काय चेंडू टाकलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोनक कडून. आपल्याला चांगला फलंदाजी ते बाद करतायत. आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर अजय याला तंबूच्या दिशेने पाठवलंय. तोच रोनक जावळेकर चांगली गोलंदाजी करत असताना. पुढील चेंडू रोनक यांचा सामना करतील सुयश. सुंदर असा फटका, पुन्हा एकदा झेल होऊ शकतो. सुंदर झेल पकडलाय. सेम पोझिशन मध्ये झेल पकडलाय. चांगली गोलंदाजी करतोय रोनक आपल्या संघासाठी. 2 चांगले फलंदाज मात्र इथे गारद करून बंबूत पाठवले. तोच म्हणजे रोनक जावळेकर स्वतः संघ मालक आहे. ती जबाबदारी त्याच्यावरती आणि ती जबाबदारी पूर्णपणे पार करतोय तोच रोनक जावळेकर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 18 मित्र 18 जण
19 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. संघातर्फे दुसरं वैयक्तिक पहिलं शतक संघातर्फे तिसरं वैयक्तिक दुसरं शतक घेऊन आलेत ते सज्जन लोहार. पाहूया आपल्या संघासाठी कसं शतक हाताळतायत संकेत दोपोकर. सुंदर फटका आणि इथे 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. सज्जनांचा पुढील चेंडू सामना करतील ते समर्थ. सुंदर चेंडू सुंदर चेंडू. काय गोलंदाजी केली आपल्या संघासाठी सज्जन यांनी. समर्थ सारख्या एक विस्फोटक फलंदाजाला बांधून ठेवले अक्षरशः. तोच सज्जन गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. सज्जनांचा पुढील चेंडू सामना करतील समर्थ. सुंदर चेंडू सुरेख चेंडू आणि इथे मिळते ती 1 धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या होते ती 22 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सज्जन यांची आपल्या संघासाठी. कोणता मोठा फटका खेळण्याची संधी मात्र इथे दिली जात नाहीये आपल्या गोलंदाजीवर. चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी सज्जन. सुंदर चेंडू तितका सुंदर फटका आणि इथे डिक्लेअर धून मध्ये 1 धाव. एका धावेने समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना आणि संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 23 धावा. सज्जनांचा पुढील चेंडू सामना करतील समर्थ पोमेंडकर. एक सुंदर चेंडू आणि इथे स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न होता समर्थ यांचा पण तो काही सफल झालेला नाही. सरळ चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि इथे येतोय डॉट बॉल. संघाची धावसंख्या मात्र स्थिर होते. संघाची धावसंख्या झाली आहे ती 23 धावा धावफलकावरती. सज्जनांचा पुढील चेंडू सामना करतील समर्थ. सुंदर चेंडू तितका सुंदर फटका आणि इथे येतोय षटकार. समर्थ यांच्या बॅट मधून येते खणखणीत षटकार. सलग 2 षटकार मारले समर्थ यांनी तर 100 रुपयाचं पारितोषिक आले निखिल घाडी यांच्याकडून. पाहूया 2 षटकारांचे मानकरी ठरतायत का समर्थ पोमेंडकर. तसेच ही वापर संकेत धोपळकर साठी पण आहे. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले तर 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते निखिल घाडी गावावरून फोन आला होता. आपली मॅच गावापर्यंत पोहोचली आहे आणि गावावरून फोन आला होता की सलग 2 षटकार मारले तर 100 रुपयाचं पारितोषिक येतं. मात्र आलेलं आहे गावावरून ते त्वरित देण्यात येईल.
2 षटकांच्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 29 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 29. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विराज. पाहूया मूर्ती लहान कीर्ती महान असे सोमजाई 11 या संघाकडून विराज. पाहूया कशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी विराज. सामना करतील ते संकेत धोपवकर, एक संघाचे संघ मालक आणि एक घातक असे फलंदाज म्हणून पाहिलं जातं अमरदीप भोसलेकडून खेळत असताना. संकेत धोपवकर, सुंदर चेंडू आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी करतायत गोलंदाज. एक चांगल्या फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवण्याचं काम मात्र इथे पाहायला मिळतंय. कोणता मोठा फटका खेळण्याची संधी मात्र दिली जात नाहीये. पुढील चेंडू सामना करतील संकेत. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका झेल होऊ शकतो का. आणि चांगला प्रयत्न होता इथे प्रदीप यांचा. संकेत आणि थोडासा इथे अडथळा असल्यामुळे हा झेल सुटतोय आणि संकेतला मात्र इथे जीवदान मिळतंय. पाहूया या जीवदानाचा कसा फायदा उचलतोय संकेत. पुढील चेंडू प्रदीप यांचा समर्थ. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका इथे, तितकं चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळतंय. रनआउट होऊ शकला असता. चेंडू जर हातात बसला असता तर रनआउटची संधी मात्र इथे होती पण ती गमावलेली आहे. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एक धाव मात्र इथे मिळते दोन्ही फलंदाजांना. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाची मात्र धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली ती 32 धावा धावफलकावरती. चौथा षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या मात्र झाली आहे 32 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्या संघासाठी. विराट यांची पुढील चेंडू सामना करतील ते समर्थ. सुंदर चेंडू आणि इथे एक लेग बायच्या स्वरूपात एक धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 33 धावा धावफलकावरती. गोलंदाजी म्हणावी लागेल विराट यांच्या आपल्या संघासाठी. विराट यांचा पुढील चेंडू सामना करतील मात्र समर्थ. चांगला चेंडू, तितका चांगला फटका, सीमारेषा पार षटकार येतोय समर्थ यांच्या बॅट मधून खणखणीत. समर्थ 6 धावा. 6 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 39 धावा धावफलकावरती. सीमारेषा पार षटकार चांगला फटका येतोय तो समर्थ यांच्या बॅट मधून. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र येते ती इथे 39 धावा धावफलकावरती. पुढील होणारा सामना क्षितिज 11 वर्सेस ब्लॅकस्मिथ 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी स्टेज वरती यायचंय. बरं, ब्लॅकस्मिथ रॉयल्स हे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्वरित नाणेफेकीसाठी स्टेज वरती यायचंय.
नवीन बॉल गोलंदाज विघ्नेश. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका, झेल होऊ शकतो का? झेलच्या खाली फिल्डर धावतायत आणि इथे चेंडू होतोय सीमारेषा पार. षटकार, अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. या चौकाराने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय. संघाची धावसंख्या होते ती 43 धावा धाव फलकावरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र झाली आहे ती 43 धावा. विघ्नेशांचा पुढील चेंडू, सामना करतील ते संकेत. सुंदर चेंडू, तितका सुंदर षटकार, संकेत धोपवकर यांच्या बॅट मधून खणखणीत षटकार. या षटकाराने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय. संघाची धावसंख्या होते ती 49 धावा धाव फलकावरती. बऱ्याच वेळानंतर संकेतच्या बॅट मधून आलेला एक खणखणीत षटकार पाहायला मिळालाय. समोरच्या दिशेने षटकार जोरदार प्रहार केलाय विघ्नेशांना. एक घातक असे फलंदाज आहेत संकेत. सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार आले तर 100 रुपयाचं पारितोषिक आले निखिल घाडी यांच्याकडून. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका आणि इथे येत आहे खणखणीत चौकार संकेत यांच्या बॅट मधून. काय गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी विघ्नेश, पण 2 मोठे फटके मात्र आले त्यांच्या गोलंदाजीवरती संकेत यांच्या बॅट मधून. इतका सुंदर फटका आणि धावसंख्या मात्र सरसावते. संघाची धावसंख्या झाली होती 53 धावा धाव फलकावर. विघ्नेशांचा पुढील चेंडू, सामना करतील संकेत. संघाचे संघ मालक स्वतः संकेत धोपवकर. सुंदर चेंडू आणि इथे मला वाटतं डायरेक्ट हुक केला, पण इथे मिळेल एकच धाव. एका धावेने समाधान मानावं लागेल. संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या मात्र होते इथे 54 धावा धाव फलकावरती. विघ्नेशांचा पुढील चेंडू, सामना करतील संकेत. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका आणि इथे होतोय चेंडू फरार. येतोय चौकार संकेत यांच्या बॅट मधून खणखणीत चौकार. या चौकाराने संघाच्या धावकेत संकेत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 58 धावा धाव फलकावरती. चांगली फलंदाजी केली आहे दोन्ही फलंदाजांनी आणि आतापर्यंतचे रन रेट आहे ते 58 धावा धाव फलकावरती लागलेत. विघ्नेशांचा पुढील चेंडू, सामना करतील संकेत. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका, पुन्हा एकदा संकेतच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. या षटकाराने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. चेंडू, तितका सुंदर फटका, धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी 65 धावांचं आव्हान मात्र सोमजैया संघाला मात्र दिलेला आहे. 65 धावांचा पाठलाग पाहूया कशा करतायत सोमजई 11 हा संघ. चला लवकरात लवकर 64 धावा झाल्यात. 65 धावांचं मात्र आव्हान इथे ठेवलंय ते अमरदीप भोसले या संघाने. पुढील होणारा सामना ब्लॅकस्मिथ रॉयल्स वर्सेस क्षितिज 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्वरित स्टेज वरती यायचंय आणि आपला नाणेफेकीत मी विनंती करतो किरण पुमेनकर यांना, त्यांनी या मॅचचा नाणेफेक करायचा आहे. दोन्ही भाऊ समोरासमोर अनिकेत आणि हेमंत पुमेनकर. पाहूया, हे दोघे पण नेरूळ मध्येच राहतात, होम ग्राउंड आहे त्यांचं. जोरात चांगली लढत पाहायला मिळेल इथे आपल्याला. दोन्ही बलाढ्य असे संघ म्हणून पाहिलं जातं. तेच ब्लॅकस्मिथ रॉयल्स वर्सेस क्षितिज 11 नेरूळ हा संघ. आणि मला वाटतं इथे टॉच विन झालाय तो क्षितिज 11. लवकरात लवकर आपला निर्णय सांगायचा आहे. हेमंत पोमेणकर
नाणेफेकीचा कौल जिंकून आपला प्रथम निर्णय सांगायचा आहे. चला सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे आहेत. सोमजाई चला त्वरित क्षेत्ररक्षण पांगवून घ्यायचंय. संकेत पांगवून. चला चला इसकटवून टाका आणि सगळा मोकळा करून टाका. पुढील होणारा सामना ब्लॅकस्मिथ रॉयल वर्सेस सिटीज 11 हा संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आहे. तसेच ब्लॅकस्मिथ रॉयल या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. आपण रेडी राहायचंय. यानंतरचा सामना आपला असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. हेमंत पोमेंडकर अनिकेत कोळंबेकर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे मैदानाचा ह्या मॅच नंतर ताबा घ्यायचा आहे त्वरित. स्ट्राईकला येते सज्जन, नॉन स्ट्राईकला येते विघ्नेश. संघातर्फे पहिलं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येत आहेत ते अमरदीप भोसले या संघाकडून. संघातर्फे पहिलं वैयक्तिक पहिला शतक घेऊन आले ते अजय धोपवकर. पाहूया पहिला चेंडू असेल. सामना करतील सज्जन लोहार आणि इथे पंचांचा इशारा येतोय मात्र नो बॉल. या नो बॉल वरती एक डिक्लेअर म्हणजे 2 धावा मिळतील. फ्रीट आणि पाहूया पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवलेला चेंडू. चेंडू तितका सुंदर फटका आणि इथे झेल होऊ शकतो का? झेलच्या खाली मात्र फिल्डर आणि इथे झेल सुटतोय सुयश यांच्याकडून. एक फ्रीटचा चेंडू होता आणि इथे मात्र मिळतील 1 धाव. या एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बॉल 3 असं समीकरण. पाहूया पुढचा चेंडू. नक्कीच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अजयच्या स्वरूपात. पाहूया नक्कीच निर्धाव चेंडू घालवलेला आहे. धाव संख्या 3. धाव संख्या 3 आणि हा गेलेला चेंडू हा जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फॉर 4 आणि धाव संख्येमध्ये बदल होतोय. धाव संख्या झाले 7 बिनबा 7. 3 धाव संख्या चेंडू हा जातोय स्ट्रेट डाऊन पाहूया पुढचा चेंडू आणि हा ही निर्धाव चेंडू घोषित करतायत पंच. नक्कीच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अजयच्या स्वरूपात.
पाहूया. चला पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट मारा करताना आणि हा सुंदर तटलेला चेंडू ओव्हर कव्हर. झेल होण्याची संधी मात्र सुटते. समर्थाने मात्र थ्रो करण्याची. ठीक आहे, एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाले 8. नक्कीच धावसंख्येमध्ये सुंदर असा बदल पाहायला मिळतो. धावसंख्या झाली 8. पाहूया अजयचा पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार. हो हो, दणदणीत खणखणीत असा षटकार. सज्जन, नक्कीच एखाद्या सज्जनाला त्रास दिल्यावरती कसं होतं ते पाहायला मिळतंय आणि सज्जनच्या बॅट मधून सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावसंख्या होते ती 14. पहिल्या षटकांती धावसंख्या झाली 14. आणि 90 गोलंदाज आपणास पाहायला मिळतोय सुयश. पाहूया स्ट्राईक एंडवर आहे तो रौनक आणि नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे सज्जन. पाहूया पुढचा चेंडू सज्जनला मारा करतोय तो म्हणजेच सुयश. रौनकला मारा करतोय तो म्हणजे सुयश. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. फिल्डिंग मध्ये विशेष काही बदल पाहायला मिळत नाहीये. पाहूया आणि सुंदर चेंडू होता परंतु तेवढाच चांगला समाचार घेण्यात यश मिळालेलं नाहीये. या एक धावेवर संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 15. धावसंख्येमध्ये विशेष असा फरक पाहायला मिळत नाही. धावसंख्या झाली 15. पाहूया क्षितिज आणि ब्लॅक स्मिथ रॉयल्स या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचंय आणि झेलची संधी मात्र हुकते. पाहूया या 2 धावा घेण्यापासून वाचू शकत नाही. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु फोल ठरतोय आणि धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली 18. 17. धावसंख्या झाली ती 17 धावा धावफलकावरती. दुसरा षटक प्रगतीपदावर असताना पुढील चेंडू सुंदर असा फटका. झेल होऊ शकतो का? झेलच्या खाली फिल्डर आणि इथे एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि 2 धावा पूर्ण करतात इथे दोन्ही फलंदाज. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सुयश यांची आपल्या षटकामागे. सुयश यांचा पुढील चेंडू सामना करतील ते विघ्नेश. सुंदर चेंडू तितका सुंदर फटका. झेल होऊ शकतो का? झेलच्या खाली फिल्डर सुंदर झेल पकडलाय ओमकार यांनी आणि मात्र साई यांची खेळी मात्र इथे संपुष्टात आणलेली आहे. तितका सुंदर फटका विघ्नेश यांची खेळी मात्र इथे संपुष्टात आणलेली आहे ती. सुंदर झेल इथे पकडला जातोय ओमकार यांच्या स्वरूपात. सुयश यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला इथे. आज लय लेट चालू झाली रे. आज लय लेट चालू झाली रे. पुढील चेंडू सुंदर चेंडू. झेल होऊ शकतो. झेलच्या खाली फिल्डर स्वतः सुयश. सुंदर झेल पकडलाय आणि मला वाटतं इथे अभिषेक बाद होऊन तंबूत परततोय. चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी सुयश.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोनक जावळेकर संघाचे संघ मालक. संघाची धावसंख्या मात्र इथे झाली होती. सुंदर चेंडू धावावरती खाली रोनक जावळेकर. पाहूया स्वतः संघाचे संघ मालक रोनक जावळेकर. पाहूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतायत. सुंदर चेंडू इथे पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी आणि इथे झेल सुटतोय. मात्र इथे एक धाव मिळेल. एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय. संघाची धावसंख्या मात्र होते 20 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. 64 धावा 65 धावांचा पाठलाग करत असताना नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संघातर्फे तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले ते अजय. एक नामांकित असे गोलंदाज फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तेच अजय धोपवकर. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक दुसरं संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलेत. पाहूया आपल्या संघासाठी कसं षटक हाताळतायत अजय. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल करतायत. अजय यांचा पहिला चेंडू. सामना करतील ते रोनक. पहिला चेंडू. सुंदर चेंडू आणि इथे एक धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 21 धावा. चांगली गोलंदाजी मात्र इथे करत असताना अजय आपल्या संघासाठी. अजय यांचा पुढील चेंडू. सामना करतील रोनक. सुंदर चेंडू. सुरेख चेंडू आणि इथे पंचांचा इशारा येतोय. एक अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 22 धावा. अजय यांचा पुढील चेंडू. सामना करतील रोनक. अजय यांचा पुढील चेंडू. सामना करतील रोनक. सुंदर चेंडू आणि इथे पंचांचे दोन्ही हात समांतर. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. त्या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 23 धावा. 24 धावा धावफलकावरती. अजय यांचा पुढील चेंडू. सामना करतील रोनक. सुंदर चेंडू आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. सनी यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण इथे करतायत सनी आपल्या संघासाठी. अजय यांचा पुढील चेंडू. सामना करतील ते सज्जन. सुंदर चेंडू. सुंदर फटका आणि इथे 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. आणि या 2 धावांसाठी या 2 धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या झाली होती 27 धावा. अजय यांचा पुढील चेंडू. सुंदर चेंडू आणि इथे हेलिकॉप्टर. आणि हेलिकॉप्टर मात्र उडालंय. सज्जनांच्या बॅट मधून हेलिकॉप्टर षटकार पाहायला मिळतोय. सनी नाराज दिसतात मला. हेलिकॉप्टर शॉट त्यांनी आतापर्यंत बघितला नव्हता आणि त्यांच्या समोरूनच गेल्यामुळे हेलिकॉप्टर उडाल्यामुळे ते थोडेसे नर्वस झालेत.
कारण पंख्याची हवा त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. संघाची धावसंख्या मात्र झाली इथे 33 धावा. सुंदर रिव्हर्स पद्धतीचा सुंदर असा पुन्हा एकदा खणखणीत षटकार. सुंदर रिवर्स पद्धतीचा सुंदर असा आता सलग 3 षटकार जर आले, 2 तर आले, हॅट्रिक जर पूर्ण केलं तर अनिकेत कोळंबकर यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आले. सज्जनसाठी सलग 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. 2 तर आलेत, 1 जर आला आता तर 500 रुपयाचं पारितोषिकचे मानकरी ठरतील. अनिकेत कोळंबेकर 500 रुपये जमा आहे तिथे मंडळाकडे. आणि विकेट जर घेतली, जर अजयने विकेट घेतली तर प्रसाद यांच्याकडून 500 रुपये आलेत. पाहूया सुंदर चेंडू आणि इथे 1 धाव मिळेल. काय सामना रंगतोय अमरदीप भोसे वर्सेस सोमजाई या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये. चांगला सामना मात्र इथे पाहायला मिळतोय. एक रिव्हर्स पद्धतीचा चांगला षटकार सज्जनांच्या बॅटमधून मात्र इथे पाहायला मिळाला. आणि उर्वरित 7 चेंडूंमध्ये, उर्वरित 12 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. 12 चेंडू 25 धावा. पाहूया कोणता संघ विजयी होतोय. दोन्ही बलाढ्य संघ म्हणून पाहिले जातात. दोन्ही एकाच पट्ट्यातले संघ आहेत. एक भोसते, एक श्रीवर्धन निगडी. आणि इथे मात्र एकामेकाच्या समोरासमोर मात्र विरोधी बनलेत, एक कट्टर विरोधी बनलेत. आता मात्र चेंडू सोपवलाय तो समर्थ पोमेडकर यांच्या हातामध्ये. संघातर्फे 4था वैयक्तिक पहिला शतक घेऊन आले समर्थ पोमेडकर. एक नामांकित असे गोलंदाज फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तेच समर्थ पोमेडकर मैदानाच्या आतमध्ये संघातर्फे 4था वैयक्तिक पहिला शतक घेऊन आलेत. पाहूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतायत समर्थ पोमेडकर. एक टेनिस विश्वातील एक मोठं नाव समर्थ पोमेडकर. समर्थ यांनी सलग 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद केले तर विनय कातळकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. 3 चेंडूंवरती 3 फलंदाज. कमिटी आपली स्ट्रॉंग आहे. विनय कातळकर यांनी आताच मला एक मेसेज दिला की माझ्याकडून समर्थ यांना 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सरळ 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद करायचे आहेत. पहिला चेंडू समर्थ यांचा सामना करतील संचन. सुंदर चेंडू, सुंदर फटका आणि येतोय खणखणीत षटकार सज्जन यांच्या बॅट मधून. काय फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. सामना करतील संचन आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल, म्हणजे इथे 7 धावा मिळतील आणि इथे फ्री हिट पण असेल. काय सामना रंगतोय. पंचांचा येतोय नो बॉल आणि षटकार आणि इथे 7 धावा मिळतील. संघाची धावसंख्या मात्र इथे झाली आहे 47. 47 धावा धावफलकावरती. काय गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. तशीच फलंदाजी ही पाहायला मिळते सज्जन यांच्या बॅट मधून. काय फटके खेळतायत, एक रिव्हर्स फटके. आणि मात्र हा तर चेंडू एक नो बॉल आहे, म्हणजे अजून एकही चेंडू इथे हाताळलेला नाहीये. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला सोमजाई 11चा फलंदाज सज्जन लोहार. सज्जन लोहारचं वारं मात्र या मैदानामध्ये गुंगावतंय आणि ते इथे पाहायला मिळतंय. त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत मला वाटतं 4 षटकार आलेत. चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी समर्थ पोमेडकर यांचा. पुढील चेंडू फ्रीचा चेंडू असेल. पाहूया या संधीचा कसा फायदा घेत आहे सज्जन. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला प्लेअर. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका आणि ते तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते प्रणीर राऊत यांच्या मार्फत. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते आणि
फ्रीटची संधी मात्र इथे गमावलेली आहे. समर्थ यांचा पुढील चेंडू सामना करतील रोनक. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. चेंडू सरळ जातोय, पायावर आदळतोय आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल रोनक यांना. एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय. संघाची धावसंख्या झाली होती 49 धावा, 49. 10 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळतं इथे प्रणिल राऊत यांच्याकडून. काय क्षेत्ररक्षण करतात आपल्या संघासाठी, एक एक धावा वाचवतायत ते प्रणिल राऊत. पुण्यावरून आलेले प्लेयर आहेत प्रणिल राऊत. समर्थ यांचा पुढील चेंडू, सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका आणि रोनक यांच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. या षटकाराने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 55 धावा धावफलकावरती, 55. आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. सामना मात्र कुठे आणून ठेवलाय सज्जनने. काय फलंदाजी केली आपल्या संघासाठी. 8 चेंडू 9 धावांची गरज. सुंदर चेंडू, तितकाच हेलिकॉप्टर शॉट रोनक यांच्या बॅट मधून निघालेला. पुन्हा एकदा खणखणीत षटकार आणि इथे मात्र षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल रोनक यांच्या बॅट मधून. आणि ते सुद्धा एक घातक असा गोलंदाज समर्थ पोमेकर यांना 2 सलग षटकार फुटलेत. रोनक जावळेकर 2000 पारितोषिक आलंय त्यांच्या टीम कडून. पुन्हा एकदा षटकार आला तर आणि इथे झेल सुटतोय आणि चौकार येतोय. 2000 पारितोषिक आले त्यांच्या टीम कडून. साईनाथ निगुरकर यांना 500 विघ्नेश कडून आलेले आहेत. तसेच अभिषेक कडून 1000 रुपये आलेले आहेत रोनकच्या याच्यासाठी. ते तुमच्या तुम्ही तिकडे द्यायचे आहेत. आम्ही फक्त अलाउसिंग करतोय. ही मंडळाची जबाबदारी नाहीये, याची नोंद घ्यायची. आमच्यापर्यंत पैसे पोहोचलेले नाहीयेत. तुमच्या टीमचे पैसे तुम्ही द्यायचे आहेत. आता झालेल्या सामन्यामध्ये रोनक जावळेकर